चला आता आपण ऑब्झर्व करू रूट हेअर वॉटर कसं ॲब्सॉर्ब करणार. म्हणजे इनडायरेक्टली रूट हेअरला वॉटर जर ॲब्सॉर्ब करायचं असेल तर ते रूट हेअर सॉईलमधून वॉटर कसं ॲब्सॉर्ब करेल त्या मेकॅनिझममध्ये जायचं आहे. ॲक्च्युली या प्रोसेससाठी ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटरसाठी बाय रूट हेअरसाठी कंपल्सरी 3 फिजिकल प्रोसेसेस आवश्यक असतात. 3 फिजिकल प्रोसेसेस कोणत्या कोणत्या? तर पहिली प्रोसेस 3 सिक्वेन्शियल फिजिकल प्रोसेसेस. पहिली प्रोसेस आहे इम्बिबिशन, दुसरी प्रोसेस आहे डिफ्युजन, तिसरी प्रोसेस आहे ऑस्मॉसिस. पहिल्यांदा इम्बिबिशन होईल, नंतर डिफ्युजन होईल, नंतर ऑस्मॉसिस होईल. मग इम्बिबिशन म्हणजे काय, डिफ्युजन म्हणजे काय, ऑस्मॉसिस म्हणजे काय, एक एक गोष्ट आपण आता ऑब्झर्व करू. सगळ्यात पहिल्यांदा ऑब्झर्व करू आपण की इम्बिबिशन म्हणजे काय. तुम्हाला एक माहीत झालं की मेन पार्ट त्या प्लांटचा सॉईलमधून वॉटर ॲब्सॉर्ब करेल तो कोणता, तर रूट हेअर. मग रूट हेअर आपण ऑब्झर्व केलं, रूट हेअरला काय प्रेझेंट आहे, तर बाहेर सेल वॉल प्रेझेंट आहे, ही इथे दिसते. त्या सेल वॉलच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, ही इथे दिसते. सेल वॉलमध्ये काय सबस्टन्सेस आहे, तर 2 सबस्टन्सेस आहे, एक आहे पेक्टिन आणि दुसरी सेल्युलोज. पेक्टिन आणि सेल्युलोज दोन्ही सबस्टन्सेस कसे आहे, तर हायड्रोफिलिक सबस्टन्सेस आहे. हायड्रोफिलिक सबस्टन्सेस म्हणजे काय, तर वॉटर लव्हिंग सबस्टन्सेस. म्हणजे याचा अर्थ काय की सॉईलमध्ये जर वॉटर प्रेझेंट असेल तर सेलवॉलच्या मध्ये असलेले पेक्टिन आणि सेल्युलोज वॉटर ॲडसॉर्ब करेल, वॉटर ॲब्सॉर्ब करेल आणि होल्ड करून ठेवेल. त्या प्रोसेसला म्हणतो आपण इम्बिबिशन. म्हणून इम्बिबिशनला कसं डिफाईन करता येईल, द प्रोसेस ऑफ ॲडसॉर्प्शन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ऑर लिक्विड by any hydrophilic substance so that that particular substance gets swell. This particular thing it is called as imbibition. Now the process of adsorption and absorption of water or some liquid by hydrophilic substances so that that particular substance gets swell is called as इम्बिबिशन. म्हणजे याचा अर्थ काय की ही जर सेल वॉल असेल आणि या पर्टिक्युलर सेल वॉलमध्ये जर पेक्टिन आणि सेल्युलोज प्रेझेंट असेल तर ही सेल वॉल मधले पेक्टिन आणि सेल्युलोज वॉटरच्या सॉईलमधल्या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर असेल तर ते पेक्टिन आणि सेल्युलोज सॉईलमधलं वॉटर ॲडसॉर्ब करून ठेवेल, ॲब्सॉर्ब करून ठेवेल आणि त्याच्यामुळे पेक्टिन आणि सेल्युलोज स्वेल होईल. इथपर्यंतच्या प्रोसेसला म्हणतो आपण पहिली प्रोसेस. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज इम्बिबिशन. कशी प्रोसेस आहे, फिजिकल प्रोसेस आहे. आपण ऑब्झर्व करू आता. पहिले पहा प्रिन्सिपल्स ऑफ ॲब्सॉर्प्शन. रूट हेअर्स ॲब्सॉर्ब वॉटर बाय 3 फिजिकल प्रोसेसेस which occur sequentially, that is imbibition, diffusion and osmosis. रूट हेअरला वॉटर ॲब्सॉर्ब करायचं आहे, पण त्या रूट हेअरला वॉटर ॲब्सॉर्ब करायचं असेल म्हणजे रूट हेअरच्या आत जर घ्यायचं असेल तर 3 सिक्वेन्शियल प्रोसेसेस झाल्या पाहिजे. द फर्स्ट प्रोसेस इज इम्बिबिशन, सेकंड प्रोसेस इज डिफ्युजन, थर्ड प्रोसेस इज ऑस्मॉसिस. मग इम्बिबिशन इट इज अ फिजिकल प्रोसेस. In this, there is swelling of hydrophilic substances due to adsorption of water. म्हणजे तो सबस्टन्स वॉटर जर ॲब्सॉर्ब करत असेल आणि केल्यामुळे जर तो स्वेल होत असेल तर दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज इम्बिबिशन. द सबस्टन्स दॅट ॲब्सॉर्ब्स वॉटर ऑर लिक्विड इज कॉल्ड ॲज इम्बिबंट. म्हणजे या सेल वॉलमध्ये पेक्टिन आणि सेल्युलोज हे 2 सबस्टन्सेस वॉटर जर ॲडसॉर्ब करत असेल तर त्याला म्हणतो आपण इम्बिबंट. अँड वॉटर और लिक्विड दॅट गेट्स इम्बाइब्ड और ॲडसॉर्ब्ड इज कॉल्ड ॲज इम्बिबेट. की जे वॉटर ॲडसॉर्ब होणार आहे त्या पर्टिक्युलर पेक्टिन आणि सेल्युलोजकडून तर त्या पर्टिक्युलर वॉटरला काय म्हणतो आपण, इम्बिबेट. म्हणजे पेक्टिन आणि सेल्युलोजला काय म्हणणार तर इम्बिबंट आणि वॉटरला काय म्हणणार तर इम्बिबंट. द रूट हेअर cell wall is made up of hydrophilic colloids like pectin and cellulose. These substances adsorbs and absorbs water from the soil without the formation of solution. काय म्हटलेलं आहे की त्या पर्टिक्युलर रूट हेअरमध्ये जे पेक्टिन आणि सेल्युलोज प्रेझेंट आहे वॉटर ॲब्सॉर्बही करणार आहे, वॉटर ॲडसॉर्बही करणार आहे म्हणजे होल्ड करून ठेवणार आहे, पण पास नाही करणार आहे आत. अशी जर प्रोसेस असेल की ज्या प्रोसेसमध्ये वॉटर ॲब्सॉर्ब होऊन सोल्युशन न बनवता त्या पर्टिक्युलर पेक्टिन सेल्युलोज कडून म्हणजे सेल वॉल कडून जर वॉटर ॲब्सॉर्ब होत असेल तर दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज इम्बिबिशन. पुढे imbibition continues until equilibrium is reached, that is water moves along the concentration gradient, that is from its higher concentration to
लोअर कॉन्सन्ट्रेशन. काय म्हटलं इथे की सॉईलमधून वॉटर या सेल वॉलमध्ये जाणार आहे, म्हणजे ॲडसॉर्ब आणि ॲब्सॉर्ब होणार आहे. पण हे केव्हापर्यंत होणार आहे? जेव्हापर्यंत त्या पर्टिक्युलर पेक्टिन सेल्युलोजला वॉटर घेता येते तोपर्यंत. त्याच्या पुढे जर घेता येत नसेल तर ती प्रोसेस स्टॉप होईल. जर त्या सेल्युलोज पेक्टिनला वॉटर घेता येत असेल, म्हणजे ॲबसॉर्ब करून घेता येत असेल, तर इनडायरेक्टली तोपर्यंत ती प्रोसेस सुरू राहील. पण त्याच्या पुढे जर त्याचं ॲब्सॉर्प्शनची प्रोसेस मेकॅनिझमची ती जर थांबलेली असेल, तर इनडायरेक्टली ते त्याचं इक्विलिब्रियम झालं. एक्झाम्पल्स पहा इक्विलिब्रियम एम्बिबिशनमध्ये. स्वेलिंग ऑफ द सीड्स, की बा आपण एखादं सीड घेतलं, सॉईलमध्ये टाकलं, पाणी जर प्रोव्हाइड केलं, तर इनडायरेक्टली सीडचा साईज दुसऱ्या दिवशी जर पाहिलेला असेल तर आपल्याला इन्क्रीज झालेला दिसतो. म्हणजे याचा अर्थ त्या पर्टिक्युलर सीडचं स्वेलिंग झालं, ते आहे इम्बिबिशन. दुसरं, वेन स्वेलिंग ऑफ ड्राईड रेझिन्स, की आपल्या घरी आपण समजा किशमिश आणले, त्याला आपण रेझिन्स म्हणतो, पाण्यात जर भिजून ठेवले, काही वेळानंतर आपण जर ऑब्झर्व केले तर त्याचा पण साईज आपल्याला इन्क्रीज झालेला दिसतो. दिस इज नथिंग बट ड्यू टू दॅट पर्टिक्युलर फिजिकल प्रोसेस. दॅट फिजिकल प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज इम्बिबिशन. kneading ऑफ द फ्लोअर, की आपण आपल्या घरी व्हीट फ्लोअर आणला आहे, व्हीट फ्लोअर आणल्यानंतर त्याच्यात जर पाणी टाकून ते आपण जर मिक्स केल्यानंतर तसंच ठेवून दिलं, तर थोड्या वेळाने पाहिल्यानंतर त्याचा साईज आपल्याला मोठा झालेला दिसतो. म्हणजे इनडायरेक्टली काय झालेलं आहे? ॲडसॉर्प्शन झालेलं आहे, ॲब्सॉर्प्शन पण झालेलं आहे. साईज त्या पर्टिक्युलर मॉलिक्युल्सचा किंवा तिथे असलेल्या सबस्टन्सेसचा इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ ते व्हीट फ्लोअर जे नीड केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, त्याचा साईज जर इन्क्रीज होत असेल तर दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज इम्बिबिशन. स्वेलिंग ऑफ द वुडन डोअर्स इन द रेनी सीझन, की पावसाळ्याच्या दिवसात रेनी सीझनमध्ये आपल्या घराचं दार असेल, डोअर असेल, इनडायरेक्टली ते सहज ओपन होत नाही, सहज क्लोज पण होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की त्या पर्टिक्युलर डोअरमध्ये वूड आहे म्हणजे इनडायरेक्टली तिथे पण हायड्रोफिलिक सबस्टन्सेस आहे, सेल्युलोज आहे, पेक्टिन आहे, हेमिसेल्युलोज आहे, असे सबस्टन्सेस जर प्रेझेंट असेल तर ते पण वॉटर ॲब्सॉर्ब करेल. म्हणजे याचा अर्थ ते वुडन डोअर असेल तर इनडायरेक्टली स्वेल होईल. त्याही प्रोसेसला काय म्हणतो आपण? इम्बिबिशन. सो दिस इज द फर्स्ट फिजिकल प्रोसेस विच इज रिक्वायर्ड फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय द रूट ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लांट. द फर्स्ट फिजिकल प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज इम्बिबिशन. म्हणजे इम्बिबिशनमध्ये तुम्हाला काय कळलं की इथे जर वॉटर असेल सॉईलमध्ये, तर या पर्टिक्युलर सॉईलमधल्या वॉटरला या सेल वॉलनी ॲडसॉर्ब केलेलं आहे, ॲब्सॉर्ब केलेलं आहे, होल्ड करून ठेवलेलं आहे, इमोबिलाइज केलेलं आहे. सेल वॉलच्या पुढे वॉटर गेलेलं नाही, तिथपर्यंतची प्रोसेस असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज इम्बिबिशन. द सेकंड फिजिकल प्रोसेस विच इज रिक्वायर्ड फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय प्लांट और बाय रूट फ्रॉम द सॉइल इट इज कॉल्ड ॲज अ डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय? डिस्पर्स होणे. डिस्पर्स केव्हा होणे? फ्रॉम द रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. डिफ्युजनला साधं सोपं कसं डिफाईन करतात? द प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ सॉलिड और गॅस और लिक्विड. Process of movement of solid or gas or liquid from the region of its higher concentration to the region of its lower concentration, it is called as a diffusion. For example, easily आपल्याला हे सांगता येईल की समजा हा एक हॉल आहे, या हॉलमध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या कॉर्नरमध्ये सेंटची बॉटल जर मी ओपन करून जर ठेवली, तर काही वेळानंतर मला तो पर्टिक्युलर स्मेल हॉलच्या दुसऱ्या कॉर्नरमध्ये पण एक्सपिरियन्स करता येतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्या सेंटच्या बॉटलमध्ये जे केमिकल आहे, त्या केमिकलच्या मॉलिक्युल्सकडे जी कायनेटिक एनर्जी आहे, त्या कायनेटिक एनर्जीनी तो पर्टिक्युलर मॉलिक्युल डिस्पर्स झाला फ्रॉम द रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. या प्रोसेसला काय म्हणतो आपण? डिफ्युजन. व्हॉट इज डिफ्युजन? द प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ गॅस और सॉलिड और लिक्विड फ्रॉम द रिजन ऑफ इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन, इट इज कॉल्ड एज डिफ्युजन. वेगवेगळे एक्झाम्पल्स देता येईल. फॉर एक्झाम्पल, नॅफ्थॉल बॉल आहे, तो जर फॉर एक्झाम्पल मार्केटमधून मी विकत आणलेला असेल आणि घरी कुठेतरी ठेवला असेल, 1 महिन्यानंतर पाहिल्यानंतर त्याचा साईज मला छोटा झालेला दिसतो. म्हणजे याचा अर्थ तो सबस्टन्स कुठे गेला? तो काय झाला? सब्लिमेट झाला. सब्लिमेट झाला म्हणजे काय झाला? डिफ्यूज झाला. म्हणजे याचा अर्थ काय? प्रोसेसला काय म्हणतो आपण? डिफ्युजन. एखाद्या ग्लासमध्ये समजा फॉर एक्झाम्पल मी पाणी घेतलं, ग्लास फुल घेतला आणि त्या पाण्याला मी 8 दिवसानंतर त्या ग्लासला बघायला जर गेलो, तो पाण्याची लेवल कमी झालेली आहे. याचा अर्थ वॉटर काय झालंय? इव्हॅपोरेट झालं. इव्हॅपोरेट झालं म्हणजे आपण या पर्टिक्युलर वर्ड्समध्ये बोलायचं असेल तर काय बोलता येईल आपल्याला की ते डिफ्यूज झालं. वॉटर, गॅस, की घरी आपण समजा फॉर एक्झाम्पल गॅस सिलेंडर आहे, त्याच्यात लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे, थोडासा जर तो ओपन राहिला तर दुसऱ्या रूममध्ये आपल्याला माहीत पडतो की तो पर्टिक्युलर गॅस लीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की त्या पर्टिक्युलर गॅसच्या मॉलिक्युलमध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे, त्या कायनेटिक एनर्जीने तो पर्टिक्युलर सबस्टन्स लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस मूव्ह झाला फ्रॉम द रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे किचनमधून टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हॉलमध्ये. अशी जर प्रोसेस असेल तर याला काय म्हणतो आपण? डिफ्युजन. इथे वॉटरचं पण या प्लांटमध्ये तसंच होत आहे. या सेल वॉलमध्ये इम्बिबिशनमध्ये वॉटर ॲडसॉर्ब झालेलं आहे, ॲब्सॉर्ब झालेलं आहे. पण
सेल वॉल मधून वॉटर सेलच्या आतमध्ये जायसाठी या पर्टिक्युलर सेल वॉल मधलं वॉटर आत जायला पाहिजे, सेल वॉलच्या आत. कशाच्या आत? सेल वॉलच्या आत, पण सेल मेम्ब्रेनच्या बाहेर. म्हणजे वॉटर जर सेल वॉलच्या आत आणि सेल मेम्ब्रेनच्या बाहेर राहत असेल, म्हणजे याचा अर्थ सेल वॉल मधून वॉटर जस्ट सेल वॉलच्या आत मूव्ह होत असेल, तर ते वॉटर मूव्ह झालं या प्रोसेसने. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज अ डिफ्युजन. मूवमेंट कुठून कुठपर्यंत? फक्त सेल वॉल पासून तर सेल मेम्ब्रेन पर्यंत. ठीक आहे. चला डेफिनेशन बघा. द मूवमेंट ऑफ आयन्स, ॲटम्स, मॉलिक्युल्स of a substance from a region of its higher concentration to its lower concentration is called as diffusion. This is due to the kinetic energy of the molecules. की बा हे का झालं? वॉटर मूव्ह झालं त्या पर्टिक्युलर सेल वॉल मधून सेल वॉलच्या आत का मूव्ह झालं? तर त्या वॉटरच्या मॉलिक्युल्सकडे जी कायनेटिक एनर्जी आहे, त्या कायनेटिक एनर्जीने तो वॉटर मॉलिक्यूल मूव्ह झाला सेल वॉलच्या आत पण सेल मेम्ब्रेनच्या बाहेर. ओके. द डिफ्युजन कंटिन्यूज टिल इक्विलिब्रियम इज रिच. हे पण पुन्हा अजून तसंच इन्हिबिशन सारखं आहे. काय की डिफ्युजन केव्हापर्यंत होईल? तर सेल वॉल मधलं वॉटर सेल मेम्ब्रेनच्या बाहेर, सेल वॉलच्या आत. जर तिथे वॉटर जर फुल झालेलं असेल तर डायरेक्टली त्याच्या पुढे डिफ्युजन होणार नाही. पण जर तिथे फॉर एक्झाम्पल अजून वॉटर ऑक्युपाय करायची प्लेस जर असेल, स्पेस जर असेल, तर डायरेक्टली वॉटर आतमध्ये येईल. दस वॉटर पासेस इनटू द सेल बाय डिफ्युजन थ्रू अ फ्रीली परमिएबल सेल वॉल. म्हणजे याचा अर्थ वॉटर जर असेल तर ते कुठून कुठपर्यंत मूव्ह झालं? सेल वॉलच्या आत. द इंटरफेस ऑफ अ सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता या डिफ्युजन मध्ये एक गोष्ट माहिती झाली आपली की वॉटर सॉइल मधलं सेल वॉल मध्ये गेलं असेल तर इन्हिबिशन झालं. सेल वॉलच्या आत पण सेल मेम्ब्रेनच्या बाहेर जर राहिलेलं असेल तर दुसरी प्रोसेस झाली, दॅट इज कॉल्ड ॲज अ डिफ्युजन. आता आपण पाहू डिफ्युजन प्रेशर म्हणजे काय आणि ऑस्मॉसिस म्हणजे काय. चला डिफ्युजन माहिती झालं होतं आपल्याला. कशाला म्हटलं होतं डिफ्युजन? कसं डिफाईन केलं होतं? द प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ गॅस ऑर सॉलिड ऑर लिक्विड फ्रॉम द रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन, इट इज कॉल्ड ॲज अ डिफ्युजन. आता हे डिफ्युजन होते म्हणजे आपण काय म्हटलं होतं की बा इन्हिबिशन सेल वॉलने केलेलं आहे, पण सेल वॉल मधलं वॉटर सेल वॉलच्या आत, सेलच्या आत नाही, सेल वॉलच्या आत जर जायचं असेल, सेल वॉल मधलं वॉटर सेल वॉलच्या आत पण सेल मेम्ब्रेनच्या बाहेर जर राहायचं जर असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं होतं? डिफ्युजन. पण हे डिफ्युजन आपोआप होणार नाही, एक प्रेशर लागेल. दॅट पर्टिक्युलर प्रेशर इट इज कॉल्ड एज डिफ्युजन प्रेशर. तर डिफ्युजन प्रेशर हा कसं डिफाईन केलाय? डिफ्युजन रिझल्ट्स इन डिफ्युजन प्रेशर विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ डिफ्युजिंग पार्टिकल्स. म्हणजे काय की या सेल वॉलमध्ये जे वॉटर प्रेझेंट आहे हे जर डिफ्यूज व्हायचं असेल तर इनडायरेक्टली त्या सेल वॉलमध्ये ज्याचं डिफ्युजन व्हायचं आहे, ज्या मटेरियलचं, ज्या पार्टिकलचं, ज्या वॉटरचं डिफ्युजन व्हायचं आहे, त्या पार्टिकलच्या किंवा वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशनवर त्याचं डिफ्युजन डिपेंड आहे. डिफ्युजन प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्वंट इज ऑलवेज मोर दॅन द डिफ्युजन प्रेशर ऑफ अ सॉल्वंट इन अ सोल्युशन. काय म्हटलंय की डिफ्युजन प्रेशर आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. डिफ्युजन प्रेशर ऑब्झर्व करता येईल कसं की डिफ्युजन प्रेशर जर प्युअर वॉटरचं पाहिलेलं असेल तर ते जास्त असणार. कशापेक्षा? सॉल्वंटपेक्षा. म्हणजे इनडायरेक्टली मूव्ह कुठून होईल ते पर्टिक्युलर वॉटर? फ्रॉम द रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. पुन्हा पहा, डिफ्युजन प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्वंट म्हणजे प्युअर वॉटर इज ऑलवेज मोर दॅन द डिफ्युजन प्रेशर ऑफ अ सॉल्वंट इन अ सोल्युशन. दॅट हे ही आयडिया इथे जास्त क्लिअर होईल. The difference in the diffusion pressure of a pure solvent and the solvent in a solution is called as a diffusion pressure deficit, or this is also called as suction pressure. पुन्हा पहा, the difference in the diffusion pressure of a pure solvent म्हणजे water, pure water, and the solvent in a solution is called as a diffusion pressure deficit, or is called as suction pressure. की सेलच्या सायटोप्लाझमला वॉटर पाहिजे पण आपलं वॉटर कुठे प्रेझेंट आहे? सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे याचा अर्थ सेल वॉलच्या सायटोप्लाझम मध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, पण त्या सेल वॉलच्या आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे आणि सॉल्वंट म्हणजे प्युअर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. असं वॉटर, प्युअर वॉटर मूव्ह होत असेल कुठून? सेल वॉल मधून तर सेल वॉलच्या आत म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या बाहेर. तर त्या पर्टिक्युलर प्रोसेसला किंवा त्या डिफरन्सला काय म्हणतो आपण? डिफ्युजन प्रेशर डेफिसिट, ऑर दॅट इज कॉल्ड ॲज अ सक्शन प्रेशर. द टर्म डिफ्युजन प्रेशर डेफिसिट वॉज कॉइन्ड बाय B.S. मेयर इन 1938. ही डिफ्युजन प्रेशर डेफिसिट
ही जी टर्म आहे ही सगळ्यात पहिल्यांदा यूज कोणी केलेली असेल तर मेयरनी, केव्हा 1938. पण आता या डिफ्युजन प्रेशर डेफिसिटला या टर्मला फार जास्त यूज केला जात नाही. त्याच्या जागी आता नवीन एक टर्म येत आहे किंवा नवीन टर्म यूज जास्त करतात, दॅट इज कॉल्ड ॲज वॉटर पोटेन्शियल. बघा, नाव डेज टर्म वॉटर पोटेन्शियल इज युज्ड फॉर डिफ्युजन प्रेशर डेफिसिट. काय कळलं की एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीम किंवा एका सेलवॉलमधून सेलवॉलच्या आत जर वॉटर न्यायचं असेल तर सेलवॉलमधल्या वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आणि सेलवॉलच्या आतमधल्या वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन याच्या दोघांच्या वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशनचा जो डिफरन्स आहे, दॅट डिफरन्स इट इज कॉल्ड एज डिफ्युजन प्रेशर डेफिसिट. त्यालाच म्हणतो आपण सक्शन प्रेशर. आजकाल त्याला काय म्हणतात तर वॉटर पोटेन्शियल. म्हणजे वॉटर कुठून कुठे मूव्ह होणार, फ्रॉम द रिजन ऑफ हाय डिफ्युजन प्रेशर टू द region of low diffusion pressure. दुसऱ्या वर्ड्समध्ये फ्रॉम द region of high water concentration to the region of low water concentration. अजून तिसऱ्या शब्दात म्हणायचं असेल तर फ्रॉम सेल वॉल टू द विदिन द सेल वॉल बट आउटसाइड द सेल मेम्ब्रेन. The DPD is actually a thirst of a cell with which cell absorbs the water from surrounding. DPD ॲक्च्युली काय आहे की त्या पर्टिक्युलर सेलची ती तहान आहे, थर्स्ट आहे, की ज्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर सेलला ते वॉटर त्याच्या सराउंडिंग कंडिशनमधून ॲब्सॉर्ब करता येईल. वॉटर अराउंड द सेल हॅज मोर डिफ्युजन प्रेशर दॅन द सेल सॅप. तेच आपण आता म्हटलं होतं की डिफ्युजन प्रेशर हे सेल सॅप म्हणजे सेलच्या सायटोप्लाझममध्ये असलेलं जे लिक्विड आहे त्याला आपण सेल सॅप म्हणतो. डिफ्युजन प्रेशर हे त्या सेल सॅपचं कमी असणार, पण सेल सॅपच्या बाहेर म्हणजे सेल वॉलच्या आत जे वॉटर प्रेझेंट आहे त्याचं डिफ्युजन प्रेशर जास्त असणार. म्हणजे वॉटर कसं मूव्ह होणार, फ्रॉम द रिजन ऑफ हायर डिफ्युजन प्रेशर टू द रिजन ऑफ लोअर डिफ्युजन प्रेशर. म्हणजेच वॉटर कसं मूव्ह होणार, फ्रॉम सेल वॉल टू द सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेनच्या मधल्या गॅपमध्ये. The diffusion is important to the plant for absorption of water minerals. Diffusion त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेसेससाठी यूज होईल, या 4 प्रोसेसेस आहे. एक, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, की वॉटर त्या पर्टिक्युलर प्लांटला मिनरल्स त्या प्लांटला ॲब्सॉर्ब करायचे असेल तर. 2, कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, फक्त वॉटर त्या रूट हेअरकडून ॲब्सॉर्ब, मिनरल्स त्या पर्टिक्युलर रूट हेअरकडून ॲब्सॉर्ब करून चालणार नाही, ते कंडक्ट पण करावं लागेल. त्या कंडक्शनसाठी पण ही प्रोसेस इम्पॉर्टंट असेल, दॅट इज कॉल्ड एज डिफ्युजन. 3, एक्सचेंज ऑफ गॅसेस, की त्या पर्टिक्युलर प्लांटला एअरमधून CO2 घ्यायचा आहे, त्या पर्टिक्युलर एअरमध्ये ऑक्सिजन आपल्याला त्या प्लांटला रिलीज करायचा आहे, याच्यासाठी पण तीच प्रोसेस लागेल, दॅट इज कॉल्ड एज डिफ्युजन. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द फूड, त्या प्लांटने फूड मटेरियल तयार केलेलं आहे, ते फूड मटेरियल पण ट्रान्सफर करायचं जर असेल तर इनडायरेक्टली त्या प्रोसेसला व्हावं लागेल, दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज अ डिफ्युजन. तर हा पार्ट होता, दॅट इज कॉल्ड ॲज डिफ्युजन. फायनली डिफ्युजन काय कळलं, the process of movement of water from the region of its higher concentration to the region of its lower concentration, it is called as a diffusion. मग हे डिफ्युजन आपोआप होणार नाही, कारण हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन चाललं म्हणजे दोघांचा डिफरन्स आहे. ज्या डिफरन्सला काय म्हटलेलं आहे आपण, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट, किंवा त्यालाच काय म्हटलेलं आहे, सक्शन प्रेशर. आजकाल त्याला काय म्हणतात तर वॉटर पोटेन्शियल. म्हणजे वॉटर कुठून कुठे मूव्ह झालं डिफ्युजनमध्ये, फक्त सेल वॉलमधून सेल वॉलच्या आत, पण सेल मेम्ब्रेनच्या बाहेर. ओके. तिसरी प्रोसेस फिजिकल या पर्टिक्युलर वॉटर ॲब्सॉर्प्शनसाठी इम्पॉर्टंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. पहा, आतापर्यंत आपण काय बोललो, पहिली प्रोसेस सिक्वेन्शियल 3 प्रोसेसेस आहे. पहिली प्रोसेस इन्हिबिशन झालं पाहिजे, त्या इन्हिबिशनमध्ये वॉटर फक्त आपलं होल्ड कोणी केलेलं आहे, सेल वॉलने. दुसरी प्रोसेस कुठली झाली, डिफ्युजन. या डिफ्युजनमध्ये काय झालं, त्या सेल वॉलमधलं वॉटर सेल वॉलच्या आत गेलं, सेलच्या आत नाही, सेल वॉलचं वॉटर सेल वॉलच्या आत, पण सेल मेम्ब्रेनच्या बाहेर गेलं. कशाने, डिफ्युजनने. आता आपलं वॉटर सेल मेम्ब्रेनच्या बाहेर जर असेल तर ते सेल मेम्ब्रेनच्या बाहेरचं वॉटर आपल्याला सेल मेम्ब्रेनच्या आत म्हणजे सायटोप्लाझममध्ये सेल सॅपमध्ये न्यायचं आहे, आणि त्याच्यासाठी तिसरी प्रोसेस लागेल, फिजिकल प्रोसेस लागेल, दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. डिफाईन कसं करता येईल, द प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ लिक्विड, द प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम द रिजन ऑफ इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन व्हेन द टू सिस्टीम्स आर सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. काय कळलं, परत बोलतो मी. The process of movement of water from the region of its high concentration to the region of its low concentration when the two systems are separated by semi-permeable membrane. आता इथे काय कळलं की वॉटर आपलं कुठे आहे, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये आहे. आता ह्या सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये असलेलं जे वॉटर आहे, हे वॉटर आपल्याला सेल सॅपमध्ये न्यायचं आहे. म्हणजे आता मध्ये आली सेल मेम्ब्रेन. आता ही सेल मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली परमिएबल आहे, त्याच्यामुळे वॉटर सेल मेम्ब्रेनच्या बाहेरचं
हे सेलसॅपमध्ये यायचं असेल तर थ्रू सेल मेम्ब्रेन यावं लागेल. म्हणजे याचा अर्थ दोन सिस्टीम झाल्या, एक आउटर सिस्टीम, दुसरी इनर सिस्टीम. तर आउटर सिस्टीम आणि इनर सिस्टीम इथे जर आपण कन्सिडर केल्या तर सेल मेम्ब्रेनच्या बाहेरचं वॉटर सेल मेम्ब्रेनच्या आत येणे थ्रू सेल मेम्ब्रेन म्हणजे सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन, या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ऑस्मॉसिस. बघा, the process of movement of liquid म्हणजे water from the region of its high concentration to the region of its low concentration through semi-permeable membrane, it is called as osmosis. So in this process water enters the cytoplasm of the root hair. म्हणजे या पर्टिक्युलर ऑस्मॉसिस मध्ये काय झालं की जे वॉटर सेल मेम्ब्रेनच्या बाहेर होतं ते आता सेल मेम्ब्रेनच्या आत आलं. म्हणजे कुठे आलं? सेलच्या आत आलं, म्हणजे रूट हेअरच्या आत आलं. The cytoplasm of a root hair contain minerals, sugars, etc. So, solution inside the cell is more concentrated than outside the cell. Therefore, solvent from outside move into the cytoplasm. इथे काय म्हटलेलं आहे की या सेल मेम्ब्रेनच्या बाहेरचं जे सोल्युशन आहे, या सेल मेम्ब्रेनच्या बाहेरचं जे सोल्युशन आहे त्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. सेल मेम्ब्रेनच्या आतलं जे सोल्युशन आहे त्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणजे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. बाहेर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. म्हणजे याचा अर्थ वॉटर कसं मूव्ह होईल? सेल मेम्ब्रेनच्या बाहेरचं वॉटर सेल मेम्ब्रेनच्या आत जाणे म्हणजे सेलसॅपमध्ये येणे, सायटोप्लाझममध्ये येणे, याला म्हणतो आपण ऑस्मॉसिस. पुन्हा पहा, द सायटोप्लाझम ऑफ अ रूट हेअर कंटेन मिनरल्स, शुगर्स एक्सेट्रा आत. सो सोल्युशन इनसाइड द सेल इज मोर कॉन्सन्ट्रेटेड. आतमधलं सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड आहे दॅन आउटसाइड द सेल. कशापेक्षा? बाहेरच्या सोल्युशनपेक्षा. देअरफोर सॉल्व्हंट मूव्ह फ्रॉम आउटसाइड Therefore, solvent from outside move into the cytoplasm. म्हणजे याचा अर्थ ते जे सॉल्व्हंट आहे म्हणजे वॉटर आहे ते मूव्ह कुठून होईल? बाहेरून आत मूव्ह होईल. Thus, due to osmosis, water which is at interface of the cell wall and plasma membrane enters into the cytoplasm of a root hair due to the osmosis. म्हणजे या ऑस्मॉसिसमुळे काय झालं की जे सेल मेम्ब्रेनच्या बाहेरचं जे वॉटर होतं, बाहेर जे वॉटर होतं, प्युअर वॉटर होतं, ते आता कुठे आलं? सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून सायटोप्लाझम मध्ये. तर ज्या प्रोसेसने आलं दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. सिंपल सांगायचं असेल तर कसं आहे? सेल वॉलनी वॉटर ॲब्सॉर्ब केलं दॅट इज कॉल्ड ॲज इन्हिबिशन. सेल वॉल मधलं वॉटर सेल वॉलच्या आत पण सेल मेम्ब्रेनच्या बाहेर राहिलं दॅट इज कॉल्ड ॲज अ डिफ्युजन. पण ते वॉटर आता सेल मेम्ब्रेनच्या बाहेरचं सेलच्या रूट हेअरच्या आत म्हणजे सायटोप्लाझम मध्ये आलं तर दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. तर ह्या आहेत तीन फिजिकल प्रोसेसेस. द फर्स्ट प्रोसेस which is required for absorption of water, it is called as imbibition. Second process, it is called as osmosis. Second process, it is called as the diffusion, and the third process, it is called as osmosis. चला आता आपण पाहू टाइप्स ऑफ सोल्युशन. आता सोल्युशन म्हणजे काय? सॉल्व्हंट प्लस सोल्यूट टुगेदर इट इज कॉल्ड एज सोल्युशन. करेक्ट? पुन्हा द सॉल्व्हंट प्लस सोल्यूट टुगेदर इट इज कॉल्ड एज सोल्युशन. आता या कंडिशनमध्ये त्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे आणि किती आहे त्याच्यावरून या पर्टिक्युलर सोल्युशनचे टाइप्स होतात तीन. दे आर द हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन अँड आयसोटोनिक सोल्युशन. सोपं कसं सांगता येईल? हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक सोल्युशनमध्ये सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील, सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी. हायपरटोनिक सोल्युशनमध्ये सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी राहील, सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त. आयसोटोनिक सोल्युशनमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन जर सेम असेल तर देन दॅट पर्टिक्युलर सोल्युशन इट इज कॉल्ड एज आयसोटोनिक सोल्युशन. सो ऑन द बेसिस ऑफ concentration of that particular solvent and solute in the given solution, these particular solutions, they are of three different types. The three different types of solutions are hypotonic solution, that is also called as a dilute solution, hypertonic solution, that is also called as strong solution, and the isotonic solution. ठीक है? बघा, with respect to the concentration and osmotic migration, there are three types of solutions. The three types of solutions are hypotonic, hypertonic and isotonic. Hypotonic solution, it is a weak solution म्हणजे strong solvent. ओके, म्हणजे त्या पर्टिक्युलर म्हणजे एक सोल्युशन समजा फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं की वॉटर आहे आणि सॉल्ट आहे, तर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आणि सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी जर असेल तर या पर्टिक्युलर सोल्युशनला आपल्याला डायल्यूट सोल्युशन म्हणावं लागेल, नाही तर मग हायपोटोनिक सोल्युशन म्हणावं लागेल. दुसरं हायपरटोनिक सोल्युशन, इट इज अ स्ट्रॉंग सोल्युशन ऑर वीक सोल्यूट. म्हणजे
की समजा फॉर एक्झाम्पल आपण सोल्युशन तयार केलं, त्या सोल्युशनमध्ये वॉटर आहे आणि सॉल्ट आहे, पण सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन वॉटरपेक्षा जास्त असेल तर देन दॅट पर्टिक्युलर सोल्युशन इट इज कॉल्ड एज स्ट्रॉंग सोल्युशन ऑर इट इज कॉल्ड एज अ हायपरटोनिक सोल्युशन. तिसरं आयसोटोनिक सोल्युशन, इट इज विथ इक्वल सोल्यूट अँड सॉल्वंट पाहिजे. इट इज विथ इक्वल सोल्यूट अँड सॉल्वंट. ओके, दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन आउटसाइड अँड इनसाइड द सेल इज सेम. म्हणजे त्या पर्टिक्युलर सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन त्या पर्टिक्युलर सेलच्या बाहेर आणि सेलच्या आतमध्ये, किंवा सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन सेलच्या बाहेर आणि सेलच्या आत जर सेम असेल तर दॅट पर्टिक्युलर सोल्युशन इट इज कॉल्ड एज आयसोटोनिक सोल्युशन. आता याच्या पुढचा पार्ट आहे आपल्याला ऑस्मॉसिस आणि ऑस्मॉसिसचे टाइप्स. आता ऑस्मॉसिस आपल्याला माहीत झालं होतं. कसं डिफाईन केलं होतं ऑस्मॉसिसला? द प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ लिक्विड ऑर वॉटर फ्रॉम द रिजन ऑफ इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ इट्स lower concentration when the two solutions or two systems are separated by semi permeable membrane. असं जर असेल तर दॅट इज कॉल्ड एज ऑस्मॉसिस. बट दिस पर्टिक्युलर ऑस्मॉसिस इट इज ऑफ टू डिफरंट टाइप्स. द वन इट इज कॉल्ड एज एंडोऑस्मॉसिस, द अनदर इट इज कॉल्ड एज एक्झोऑस्मॉसिस. किती टाइप्स झाले ऑस्मॉसिसचे? दोन. कोणते कोणते? एक्झोऑस्मॉसिस आणि एंडोऑस्मॉसिस. मग एक्झोऑस्मॉसिस म्हणजे काय? इट इज द मायग्रेशन ऑफ वॉटर आउटसाइड द सेल. इट रिझल्ट्स इन फॅसिलिटी ऑफ द सेल. की एखादा सेल आहे त्या पर्टिक्युलर सेलमधलं वॉटर लूज होत असेल, एखादा सेल आहे त्या पर्टिक्युलर सेलमधलं वॉटर जर लूज होत असेल आणि लूज झाल्यामुळे तो पर्टिक्युलर सेल टर्जिड होता, तो टर्जिड राहत नसेल, तो फ्लॅसिड होत असेल म्हणजे श्रिंक होत असेल, तर तसं जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? एक्झोऑस्मॉसिस. व्हॉट इज एक्झोऑस्मॉसिस? इट इज द मायग्रेशन ऑफ वॉटर आउटसाइड द सेल. इट रिझल्ट्स इन फॅसिलिटी ऑफ द सेल. या डायग्राममध्ये चेक करा, हा सेल आहे, हा सेल फुल टर्जिड आहे. या पर्टिक्युलर सेलला आपण हायपरटोनिक सोल्युशनमध्ये ठेवलं. या हायपरटोनिक सोल्युशनमध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे पण सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. काय म्हटलं? वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे पण सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आता या केसमध्ये असा जर सेल आपण या पर्टिक्युलर बीकरमध्ये जर प्लेस केला तर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन सेलमध्ये जास्त आहे, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन सेलच्या बाहेर कमी आहे. म्हणजे वॉटर कुठून कुठे मूव्ह होईल? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आता या केसमध्ये हा पर्टिक्युलर सेल जर वॉटर लूज करत असेल आणि तो फ्लॅसिड होत असेल तर दॅट पर्टिक्युलर थिंग ऑर ऑस्मॉसिस इट इज कॉल्ड एज एक्झोऑस्मॉसिस. दुसरं आहे एंडोऑस्मॉसिस. इट इज द मायग्रेशन ऑफ वॉटर इनटू द सेल. इट रिझल्ट्स इन टर्जिडिटी ऑफ द सेल. या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये पहा याच्या एकदम उलट आहे. कसं? इट इज द मायग्रेशन ऑफ वॉटर इनटू द सेल. इट रिझल्ट्स इन टर्जिडिटी ऑफ द सेल. की समजा हा पर्टिक्युलर सेल जो फ्लॅसिड होता तो जर मी घेतला बीकरमध्ये, या बीकरमध्ये जे सोल्युशन आहे ते हायपोटोनिक सोल्युशन आहे. हायपोटोनिक सोल्युशन मग अशी कशाला म्हटलं होतं? की ज्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, अशा सोल्युशनला आपण हायपोटोनिक सोल्युशन म्हणतो, डायल्यूट सोल्युशन म्हणतो. तर या डायल्यूट सोल्युशनमध्ये समजा असा फ्लॅसिड सेल आपण जर ठेवला तर आता इथे काय या कंडिशनमध्ये काय आहे? सेलच्या बाहेर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, सेलच्या आतमध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे पण सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. या केसमध्ये काय होईल? वॉटर इट टेंड टू मूव्ह फ्रॉम द रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर सेलला वॉटर ॲब्सॉर्ब करावं लागेल. या केसमध्ये हा पर्टिक्युलर सेल जो फ्लॅसिड होता तो आता काय होईल? टर्जिड. म्हणजे ह्या दोन कंडिशन्स तुम्ही ऑब्झर्व केले असेल तर एकदम ऑपोजिट आहे. इथे फुल टर्जिड सेल आहे, जर तो हायपरटोनिक सोल्युशनमध्ये गेला तर तो फ्लॅसिड होईल. इथे फुल फ्लॅसिड सेल आहे, जर तो हायपोटोनिक सोल्युशन डायल्यूट सोल्युशनमध्ये गेला तर तो टर्जिड होईल. म्हणजे इनडायरेक्टली एक आहे एक्झोऑस्मॉसिस, दुसरं आहे एंडोऑस्मॉसिस. एक्झोऑस्मॉसिसमध्ये तो सेल श्रिंक झाला, फ्लॅसिड झाला, याला आपल्याला प्लाझ्मोलिसिस म्हणता येईल. एंडोऑस्मॉसिसमध्ये हा फ्लॅसिड सेल टर्जिड झाला म्हणजे इनडायरेक्टली याला आपल्याला डी प्लाझ्मोलिसिस म्हणता येईल. ओके, इथे पहा परत एंडोऑस्मॉसिस पहा. इट इज द मायग्रेशन ऑफ, या डायग्रामकडे पाहू ना, इट इज द मायग्रेशन ऑफ वॉटर इनटू द सेल. इट रिझल्ट्स इन टर्जिडिटी ऑफ द सेल. द टर्जिडिटी इंक्रीजेस द टर्गर प्रेशर ऑफ अ सेल. की समजा ही टर्जिडिटी या सेलची जर असेल तर इनडायरेक्टली टर्जिडिटी या पर्टिक्युलर सेलचं एक प्रेशर वाढवत आहे. दॅट पर्टिक्युलर प्रेशर इट इज कॉल्ड एज द टर्गर प्रेशर. मग टर्गर प्रेशर म्हणजे काय? द टर्गर प्रेशर इट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द सेल सॅप ऑन द सेल वॉल. की आता या सेलमध्ये जर ऑब्झर्व केलं तर या सेलमधल्या सेल सॅपनी प्रेशर सेल वॉलवर क्रिएट केलं. कशाचं प्रेशर कसं क्रिएट झालं?
सेल सॅपचं प्रेशर सेल वॉलवर क्रिएट झालं असं जर प्रेशर असेल तर दॅट पर्टिक्युलर प्रेशर इट इज कॉल्ड एज द टर्गर प्रेशर. सो व्हॉट इज टर्गर प्रेशर? द टर्गर प्रेशर इट इज अ प्रेशर एक्झर्टेड बाय द सेल सॅप ऑन द सेल वॉल. सेल सॅपचं प्रेशर सेल वॉलवर येत असेल तर दॅट इज कॉल्ड एज द टर्गर प्रेशर. उलटं पण आपल्याला कन्सिडर करता येईल, समोर आहे ना. इन फुल्ली टर्जिड सेल द डीपीडी इज 0. किंवा हा फुल्ली टर्जिड सेल जर असेल तर आता या पर्टिक्युलर सेलला ना वॉटर लूज करता येत ना वॉटर आत घेता येत. नॅचरली डीपीडी म्हणजे डिफ्युजन प्रेशर डेफिसिट हा कसा राहील? 0. द प्रेशर एक्झर्टेड बाय द सेल वॉल ऑन द सेल सॅप इज कॉल्ड एज वॉल प्रेशर. पहा मगाशी काय म्हटलं होतं? सेल सॅपचं प्रेशर सेल वॉलवर येत असेल तर दॅट इज कॉल्ड एज द टर्गर प्रेशर. आता काय म्हणतो की सेल वॉलचं पण प्रेशर सेल सॅपवर येत आहे असं जर प्रेशर असेल तर दॅट पर्टिक्युलर प्रेशर इट इज कॉल्ड एज वॉल प्रेशर. म्हणजे याचा अर्थ टर्गर प्रेशर आणि वॉल प्रेशरमध्ये काय डिफरन्स आहे? दोन्ही अपोजिट आहे. Turgor pressure, it is the pressure created by cell sap onto the cell wall, and wall pressure, it is the pressure created by the cell wall on the cell sap, that is called as wall pressure. In a fully turgid cell, तो fully turgid cell है, the turgor pressure is equal to wall pressure, but both these pressures operate in opposite direction. जर हा fully turgid cell असेल तर इथे टर्गर प्रेशर आणि बाहेरचं वॉल प्रेशर हे कसं राहणार आहे? सेम. जर सेल कसं असेल तर टर्जिड. ओके. पण टर्गर प्रेशर हे आतून बाहेर क्रिएट होत आहे आणि वॉल प्रेशर हे बाहेरून आतमध्ये क्रिएट होत आहे, तेव्हा हा सेल कसा आहे? तर टर्जिड आहे. आता आपल्याला पाहायचं आहे ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय. मग अशी आपण डिफ्युजन प्रेशर नंतर डिफ्युजन प्रेशर डेफिसिट माहीत करून घेतलं. म्हणजे डिफ्युजन माहीत झालं, डिफ्युजन प्रेशर माहीत झालं आणि डिफ्युजन प्रेशर डेफिसिट माहीत झालं. आता आपल्याला ऑस्मॉसिस पण माहीत झालं. ऑस्मॉसिस नंतर आता ऑस्मॉटिक प्रेशरकडे जाऊ. काय माहीत झालं ऑस्मॉसिसमध्ये? द प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ लिक्विड or water from the region of its higher concentration to the region of its lower concentration when the two systems are separated by semi-permeable membrane or selectively permeable membrane, it is called as osmosis. त्याचे आपण दोन टाइप्स पण माहीत करून घेतले. एक्झोऑस्मॉसिस म्हणजे काय, एंडोऑस्मॉसिस म्हणजे काय. आता आपण जाऊ ऑस्मॉटिक प्रेशरमध्ये. मग ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय? द प्रेशर एक्झर्टेड ड्यू टू द ऑस्मॉसिस इज कॉल्ड एज ऑस्मॉटिक प्रेशर. की ऑस्मॉसिसमुळे त्या पर्टिक्युलर सेलच्या आतमध्ये जे सोल्युशन प्रेझेंट आहे त्याच्यावर जे प्रेशर येऊन राहिलं दॅट पर्टिक्युलर प्रेशर इट इज कॉल्ड एज ऑस्मॉटिक प्रेशर. परत पहा, द प्रेशर एक्झर्टेड ड्यू टू द ऑस्मॉसिस इज कॉल्ड एज ऑस्मॉटिक प्रेशर. द ऑस्मॉटिक प्रेशर इज अ प्रेशर ऑफ द सोल्युशन. पहा पुन्हा, द ऑस्मॉटिक प्रेशर इज अ प्रेशर ऑफ अ सोल्युशन which is required in opposite direction so as to stop the entry of solvent molecules into the cell. की त्या पर्टिक्युलर सेलमध्ये बाहेरून सॉल्व्हंट येणार आहे, पण एक प्रेशर आपल्याला असं पण क्रिएट करावं लागणार आहे त्या पर्टिक्युलर सोल्युशनच्या वर, सेलमधल्या सोल्युशनच्या वर, की ती एंट्री जी सोल्युशनची आहे ती कुठेतरी स्टॉप झाली पाहिजे. त्या पर्टिक्युलर प्रेशरला काय म्हणतो आपण? ऑस्मॉटिक प्रेशर. पुन्हा पहा, the osmotic pressure is the pressure of a solution which is required in opposite direction. म्हणजे इनडायरेक्टली की हे प्रेशर सेलच्या आतलं आहे, बाहेरून सॉल्व्हंट येत आहे आतमध्ये, पण ते कितीही नाही आलं पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढंच आलं पाहिजे. त्याच्यासाठी जे पर्टिक्युलर सेलमधल्या सोल्युशननी क्रिएट केलेलं प्रेशर आहे दॅट प्रेशर इट इज कॉल्ड एज ऑस्मॉटिक प्रेशर. परत पहा, the osmotic pressure is a pressure of the solution which is required in opposite direction so as to stop the entry of the solvent molecules म्हणजे water molecules into the cell. Thus, the osmotic pressure of a solution equivalent to the pressure which must be exerted upon it to prevent flow of solvent across the semi-permeable membrane. म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर तुम्हाला आता थोडंफार कळलं किंवा क्लिअरली कळलं की हे प्रेशर आहे सोल्युशनचं सेलच्या आतल्या, की ज्याच्यामुळे बाहेरून येणारं वॉटर जे आहे त्याची एंट्री आपल्याला थांबवायची आहे. ते जे प्रेशर क्रिएट झालं एंट्री थांबवायसाठी दॅट प्रेशर इट इज कॉल्ड एज ऑस्मॉटिक प्रेशर. ऑब्झर्वेशन पहा, डीपीडी इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर. डीपीडी काय होतं? डिफ्युजन प्रेशर डेफिसिट इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर. आणि मगाशी आपल्याला माहीत झालं की टर्गर प्रेशर हे वॉल प्रेशरच्या सारखं असतं, म्हणजे इक्वल असतं. म्हणून डीपीडी इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर मायनस वॉल प्रेशर. आता इथे दोन कंडिशन्स आहे. एक कंडिशन आहे फ्लॅसिड सेल आणि दुसरी कंडिशन आहे टर्जिड सेल. समजा तो पर्टिक्युलर सेल जर फ्लॅसिड असेल तर टर्गर प्रेशर त्याचं 0 आहे, नॅचरली आहे. की सेलच जर फ्लॅसिड असेल तर त्याच्यावर टर्गर प्रेशर क्रिएट झालेलंच नाही आहे, टर्गर प्रेशर 0 आहे. जर टर्गर प्रेशर त्या फ्लॅसिड सेलचं 0 असेल तर नॅचरली डिफ्युजन प्रेशर हे ऑस्मॉटिक प्रेशर एवढंच असेल, म्हणजे सेम असेल, इक्वल असेल. आणि सेल जर टर्जिड असेल तर
सेल टर्जिड असेल तर मगाशी सांगितलं आपण की सेल टर्जिड असेल तर इनडायरेक्टली इथे पाणी आतमध्ये येणारही नाही आणि बाहेर जाणार पण नाही. म्हणजे याचा अर्थ डिफ्युजन प्रेशर डेफिसिट हा काय असेल, 0 असेल. त्या केसमध्ये टर्गर प्रेशर इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, याच पार्टमध्ये, याच फिजिकल प्रोसेसेसमध्ये हा पण एक पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅसिलिटेटेड डिफ्युजन. हे काय आहे, डिफ्युजनच आहे पण फॅसिलिटेटेड डिफ्युजन. फॅसिलिटेटेड डिफ्युजन सिंपल टर्म आहे. डिफ्युजन तुम्हाला माहीत झालेलं आहे. काय, द मुवमेंट ऑफ solid, liquid or gas from the region of higher concentration to the region of lower concentration is called as diffusion. सिंपल आहे. आता त्या पर्टिक्युलर रूट हेअरला वॉटर काय करायचं आहे, ऍब्सॉर्ब करायचं आहे. कुठल्या प्रोसेसने ऍब्सॉर्ब करेल, डिफ्युजन. पण डिफ्युजन कोणाचं होऊन राहिलं, सॉल्व्हंटचं. म्हणजे कोणाचं होऊन राहिलं, वॉटरचं. पण वॉटर सोबत काही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह असलेले जे मटेरियल आहे, मिनरलचं, ते पण ऍब्सॉर्ब होईल. त्या ऍब्सॉर्प्शनला किंवा त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. पहा, द पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन, याला एनर्जी रिक्वायर्ड नाही म्हणून याला काय म्हटलं आपण, पॅसिव्ह. ज्याला एनर्जी रिक्वायर्ड असते त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह. द पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ सोल्यूट when mediated by a carrier is called as a facilitated diffusion. क्लिअर आहे. द पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ अ सोल्यूट म्हणजे मिनरल when mediated by a carrier is called as facilitated diffusion. म्हणजे वॉटर सोबत एखादा मिनरल येत असेल त्या पर्टिक्युलर सेलच्या आत, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅसिलिटेटेड डिफ्युजन. Particles which are lipid soluble can easily pass through lipoproteinaceous cell membrane. पहा काय म्हटलं आहे, particles which are lipid soluble can easily pass through lipoproteinaceous cell membrane, but diffusion of water soluble solutes has to be facilitated because their diffusion across the membrane is difficult. काय म्हटलेलं आहे की असे मटेरियल की जे फॅट सोल्युबल आहे, हे पर्टिक्युलर मटेरियल असेल तर इनडायरेक्टली इझिली सेलच्या सायटोप्लाझम मध्ये येईल, कारण सेल मेम्ब्रेन ही लिपोप्रोटीनिशियस आहे. म्हणजे लिपिड जर असेल तर बाहेरच्या लिपिडला तो अलाउ करेल. But diffusion of water soluble solutes has to be facilitated because their diffusion across the membrane is difficult. म्हणजे वॉटर सोल्युबल जर सबस्टन्सेस असेल तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन, जिला लिपोप्रोटीनिशियस मेम्ब्रेन म्हणतो, लिपिड प्रेझेंट असल्यामुळे त्या पर्टिक्युलर मिनरलला जो वॉटर सोल्युबल आहे त्याला इझिली आतमध्ये एंट्री देणार नाही. प्रोटीन प्रेझेंट इन द सेल मेम्ब्रेन अलाउ फॅसिलिटेटेड डिफ्युजन. म्हणजे याचा अर्थ फॅसिलिटेटेड डिफ्युजन होणार नाही का, होईल. सेल मेम्ब्रेनमध्ये दोन कंपोनंट आहे, लिपिडही आणि प्रोटीन आहे. लिपिडमुळे वॉटर आतमध्ये एंटर होऊ शकणार नाही, किंवा वॉटर एंटर होत असेल तर नॅचरली त्या पर्टिक्युलर सेल मेम्ब्रेनमध्ये लिपिड प्रेझेंट असल्यामुळे वॉटरसोबत बाकीचे वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस त्याला एंट्री मिळू देणार नाही. पण त्याच पर्टिक्युलर सेल मेम्ब्रेनमध्ये जे प्रोटीन प्रेझेंट आहे ते मात्र अलाउ करेल. त्याला काय म्हणतो आपण, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. पहा, proteins present in the cell membrane allow facilitated diffusion. These proteins are called as aquaporins or ion channels. की हे जे प्रोटीन्स त्या पर्टिक्युलर सेल मेम्ब्रेनच्या सरफेसमध्ये, सेल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे, ते एक aquaporins आहे, नाहीतर मग आयन चॅनल्स आहे, की ज्या आयन चॅनल्समुळे किंवा aquaporins प्रोटीन्समुळे ते पर्टिक्युलर वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस बाहेरून सेलच्या आत येतील. दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅसिलिटेटेड डिफ्युजन. पुढे पहा, द प्रोटीन्स हेल्प टू मूव्ह सबस्टन्सेस अक्रॉस द मेम्ब्रेन विदाउट द युटिलायझेशन ऑफ एनर्जी. म्हणजे इंडायरेक्टली त्या सेल मेम्ब्रेनच्या मध्ये जे प्रोटीन्स प्रेझेंट आहे ते हेल्प करतील वॉटर सोल्युबल सबस्टन्सेसच्या एंट्रीला विदाउट द हेल्प ऑफ एनर्जी. हेन्स दिस पर्टिक्युलर ॲब्सॉर्प्शन इट इज कॉल्ड एज पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मस्ट बी प्रेझेंट फॉर द मॉलिक्युल्स टू बी डिफ्युज्ड थ्रू फॅसिलिटेटेड डिफ्युजन. एकदम करेक्ट. की बाहेर जर मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि सेलच्या आतमध्ये मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन समजा कमी जर असेल तर इनडायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन बाहेर जास्त आहे, आत कमी आहे, नॅचरली हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन होईल. पण या हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या मुवमेंटच्या प्रोसेसला आपल्याला शेवटी डिफ्युजन म्हणावं लागून राहिलं. पण हे डिफ्युजन त्या मिनरलचं सेलच्या बाहेरून सेलच्या आतमध्ये होत आहे, डिफ्युजन आहे. पण ते वॉटर सोबत जर होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅसिलिटेटेड डिफ्युजन. फक्त वॉटरचं डिफ्युजन होत असेल आपण त्याला डिफ्युजनच म्हणू. पण वॉटर सोबत मिनरलचं डिफ्युजन होत असेल त्या मिनरलच्या डिफ्युजनला काय म्हणतो आपण, फॅसिलिटेटेड डिफ्युजन.